नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आज जर मार्केट बघितलं तर मार्केट फ्लॅट ओपन होतं आणि लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितलं असेल तर जो आपण नो ट्रेडिंग झोन डिस्कशन केला होता, मार्केटचे हाय पॉसिबिलिटी काय होती की 25,000ला मार्केट जाऊन टच करण्याची हाय पॉसिबिलिटी आपण डिस्कशन केली होती. मार्केटचा जो ट्रेंड होता तो ट्रेंड थोडासा रिव्हर्सल होता. रिव्हर्सल म्हणजे सेलिंगच्या साईडला होता. ओके, आणि एक्झॅक्टली जर बघितलं तर आजचा जर निफ्टीचा लो बघितला तर 25,000च्या आसपास आहे. म्हणजे जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं, मार्केटचा जो ट्रेंड होता त्याच्या बरोबर जर बघितलं तर मार्केटमध्ये एक सेलिंग आज एक्सपेक्टेड होती आणि तीच सेलिंग आज मार्केटनी क्लिअरली आपल्याला दाखवलेली आहे. बुलिश साईडची जर लेवल होती ती 25,180च्या वरती निफ्टीच्या साईडची होती. बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, कुठलीही बुलिश साईडची लेवल आज मार्केटनी नो ट्रेडिंग झोनची ब्रेक केलेली नाही. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर जो आपण सेलिंग डिस्कशन केलं होतं, ओपनिंगमध्ये थोडंसं फास्ट सेलिंग आल्यामुळे तिकडे कन्फ्युजन देखील क्रिएट झालेलं असणार आहे. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर एक पुलबॅक नंतर परत त्याच लेवलवरनं, म्हणजे जिकडनं सपोर्ट ब्रेक झाल्यावरती डाऊन साईड मोमेंटम येणार होता, त्याच लेवलवरनं एक नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाला. आय होप जे पण आपण ॲनालिसिसमध्ये डिस्कशन केलं होतं, जे आपण लेवल आपण डिस्कशन केलं होत्या त्या लेवलचा तुम्हाला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फायदा झालेला असणार आहे. आता खूप सारे मित्रांचे कमेंट होते, मेसेज होते की जो व्हिडिओ आपण बनवतो त्याच्यामध्ये कितीही मोठा झाला तरी काही हरकत नाही, परंतु काही लोकांचे नेगेटिव्ह कमेंट असतात थोडे, ते नेगेटिव्ह कमेंटला मी काही धरत नाही. परंतु ज्या मित्रांना खूप हे वायफळ गप्पा वाटतात किंवा विनाकारण टाइमपास वाटतो, त्या मित्रांनी व्हिडिओ नाही बघितला तरी चालणार आहे. कारण की हा व्हिडिओ काही टाइमपास व्हिडिओ नाही आहे, हा व्हिडिओ काही एंटरटेनमेंट व्हिडिओ नाही आहे. हा व्हिडिओ प्रॉपरली एज्युकेशनचा व्हिडिओ आहे, ज्याच्यावरनं खूप साऱ्या मित्रांना स्टॉक मार्केट शिकता येतं. खूप साऱ्या मित्रांना प्राइस ॲक्शन काय आहे हे समजते. खूप साऱ्या मित्रांना मार्केटची ओळख होते. असे मित्र आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघतात आणि कमेंट करून सांगतात देखील की सर व्हिडिओ मोठा असला तरी हरकत नाहीये, परंतु जितकं नॉलेज देता येतं तितकं नॉलेज द्यायचा प्रयत्न करा. परंतु हातावर मोजणं इतकं काही कमेंट असतात ते लोकांना नेगेटिव्ह साईडला टाकतं. म्हणजे नेगेटिव्ह साईडला काय आहे की तेच तुम्हाला सांगितलं मी की वायफळ गप्पा, टाइमपास आणि एज्युकेशनचं काही नाही. जर त्याला वाटत असेल तसं तर सरळ चॅनलला अनसबस्क्राईब करा आणि निघून जावा. कारण की या व्हिडिओमध्ये किंवा जे आपण ॲनालिसिस करतो याच्यामध्ये जे लोकांना खरंच आवश्यकता आहे असे लोक टिकतातच आणि ते बघतात शेवटपर्यंत. आणि ज्यांना टाइमपासच करायचे ते इथे येऊन पण टाइमपासच करणार आहे, ते कुठेही जाऊन टाइमपास करणार आहे, ते आयुष्यामध्ये फक्त टाइमपासच करणार आहे. त्यामुळे टाइमपास लोकांना इकडे थारा नाही. ओके, थोडंसं स्ट्रिक्ट वाटलं असेल माझं बोलणं, परंतु कचरा साफ करण्याची वेळ आलेली आहे. आणि जे पण 99.99% जे लोक एकदम प्रॉपरली आपले व्हिडिओ बघतात, सबस्क्राईब करतात, लाईक करतात, कमेंट देतात, मत शेअर करतात चांगल्या पद्धतीने, त्या लोकांसाठीच फक्त हा व्हिडिओ आहे. बाकीचे जे 0.1% आहे कचरा, त्यांनी निघून जावं, काही हरकत नाही. कारण की तुमच्यामुळे जे लोक खरोखर शिकायला येतात, ते जे लोकांना खरोखर या व्हिडिओची गरज आहे ते लोक डिस्टर्ब होतात. ओके, सो थोडंसं माझं बोलणं ॲग्रेसिव्ह वाटेल, परंतु ते त्या लोकांसाठी आहे जे लोकांना गरज नाही आहे. मे बी ते लोक खूप जास्त श्रीमंत असतील, त्यांना हे सगळं टाइमपास वाटत असेल, परंतु गरजू लोकांना हाच व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो आवर्जून व्हिडिओ बघत जावा, शेवटपर्यंत बघत जावा, ज्या मित्रांना आवडतोय ते, आणि तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. ओके, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजचा दिवस जर बघितला तर बऱ्यापैकी मोमेंटम देण्यासारखा दिवस होता. आज तुम्ही जर व्यवस्थित लेवल बघून जर मार्केटला फॉलो केलं असेल तर तुमचा आजचा दिवस एक चांगल्या पद्धतीने गेलेला असणार आहे. ओके, एक पॉझिटिव्ह वेमध्ये आजचा दिवस गेलेला असणार आहे. आता उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे. निफ्टी बँक निफ्टीच्या लेवल तर आपण बघणारच आहोत, परंतु मंगळवारी सेन्सेक्सची एक्सपायरी असते, त्यामुळे सेन्सेक्सच्या देखील लेवल आपण पाहणार आहोत. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ नाही आवडला, कुठल्या गोष्टी नाही समजली ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगत जावा आणि डिसलाईक देखील करत जावा. जर तुम्हाला व्हिडिओ नाही आवडत आहे, कुठली गोष्ट तुम्हाला नसेल आवडत तर व्हिडिओ डिसलाईक करा. कमेंट करून नक्की सांगा. ओके. आता 2 पद्धतीचं व्हिडिओ डिसलाईक आणि कमेंट असतं, की सर ही जी प्रायजेक्शन तुम्ही सांगितली किंवा ही जी लेवल तुम्ही सांगितली आम्हाला इतकीशी कळली नाही. ओके. तर ती कमेंट असते. किंवा काही टेक्निकल गोष्टी असतात, की आवाज व्यवस्थित नाही व्हिडिओचा, व्हिडिओ ब्लर आहे. त्यावेळेस तुम्ही डिसलाईक करा आणि ती तुम्ही सांगा, की सर आवाज व्यवस्थित नव्हता व्हिडिओचा आजचा. सर आज जी अक्षर आहेत ती व्यवस्थित दिसत नव्हती. हे 2 वे पद्धती असतात. परंतु काही घाणेरडे कमेंट करणे मी खपून घेणार नाही. ओके. आणि ते 1% 0.01% लोक आहेत ते फक्त. चला हरकत नाहीये. नक्की आणि सबस्क्राईब नक्की करत जावा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मिळणं इम्पॉर्टंट आहे. कारण की ज्या पद्धतीने मी एफर्ट्स लावतोय, तुमचा सपोर्ट जर मिळाला तर आणखी जास्त पद्धतीने मला उत्साहाने काम करता येईल. ओके. आणि जे लोक प्राइज ॲक्शन सेटअप ट्रेडिंगसाठी इच्छुक आहेत, सिलेबलसाठी, कोर्ससाठी, ते कमेंट करून नक्की सांगा. जवळजवळ 80% कंप्लीट झालेलं आहे. बारकावे राहिलेत छोटे मोठे. थोडंसं फायनल टच म्हणू शकतो आपण राहिलेला आहे. तो झाल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच अपडेट करेल. ओके. आणि बघूया, लेट्स सी. ओके. व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. इकडे जर बघितलं तर आपण ही लेवल डिस्कशन केली होती. एक बेरिश फ्लॅग एम्प पोल 25,180 25,130. बघा 2 कॅन्डल बॅक टू बॅक रेड होत्या. त्यामुळे मी लर्निंग ग्रुपवरती देखील क्लिअरली अपडेट केला होता, की आता ज्या पद्धतीने ही प्राइज ॲक्शन बनली आहे बॅक टू बॅक रेड, त्यामुळे जर तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर नसाल तर या लेवलवरती रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनत नाही सेलिंग साईडला जायचं. परंतु एक जर पुलबॅक आला तर पुलबॅक नंतर एक परत शार्प सेलिंग बघायला मिळू शकते. एक्झॅक्टली बघा पुलबॅक आला आणि पुलबॅक नंतर 25,130 जी रेजिस्टन्स ॲज अ सपोर्ट गेल्यानंतर तो रेजिस्टन्सचं काम करतो. तिकडनं परत शार्प सेलिंग आली. जे आपण लेवल डिस्कशन केलं होतं त्या सगळ्या लेवलपर्यंत निफ्टीने मोमेंटम देऊन गेलेला आहे. परंतु एक लाईव्ह मार्केटमध्ये एक व्ह्यू बनत होता या लेवलवरती बुलिश साईडचा, तो देखील मी लर्निंग ग्रुपवरती अपडेट केला होता. आय होप त्याचा देखील तुम्हाला बेनिफिट झाला असेल तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये. ओके. कारण की 2 डायरेक्टली कॅन्डल पडल्यानंतर एक इकडे झिगझॅग मोमेंटम झाला आणि एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल तयार झाल्यानंतर इकडे एक पुलबॅकची अपेक्षा होती, कारण कंटिन्युअसली डाऊन होता. त्याच्यामुळे तो पुलबॅक आला. जवळजवळ 30 ते 35 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला प्रीमियममध्ये ॲट द मनीच्या प्रीमियममध्ये बघायला मिळाला. जर तुम्ही 30 ते 35 पॉईंट निफ्टीमध्ये प्रीमियममध्ये घेताय तर ओव्हरऑल जर बघितलं तर 75चा लॉट साईज आहे. 2100-2200 रुपये तिकडे निघून येतं ते पर लॉटवरती. ओके. सो जर तुमची लॉट साईज बऱ्यापैकी असेल आणि तुम्ही रिस्कवरती काम करत असाल, रिस्क टू रिवॉर्डवरती, तर इनफ आहे एका दिवसासाठी. ओके. त्याच्यानंतर मोमेंटम. आता बघा काय झालंय, की इकडे कन्सोलिडेशन केलं कुठल्या लेवलवरनं 25,000च्या. एक्झॅक्टली 25,000च्या लेवलवरनं एक कन्सोलिडेशन केले आणि एक रिव्हर्सल दाखवलंय मार्केट क्लोजिंगच्या वेळेस. आणि ही जर तुम्ही प्राइज ॲक्शन जरा बऱ्यापैकी बघितली तर हे थोडंसं काही ना काही आपल्याला राउंडिंग सपोर्ट, राउंडिंग बॉटम इकडे तयार होताना दिसतोय. तर ही जी प्राइज ॲक्शन आहे ही काहीशी आपल्याला बुलिश प्राइज ॲक्शन बघायला मिळते. ओके. म्हणजे याचा अर्थ असा नाही की उद्या मार्केट 1000 पॉईंटवरती जाणार आहे, असं नाही. आत्ता बुलिश प्राइज ॲक्शन तयार होताना दिसते, एक आपल्याला इंडिकेशन मिळते. ओके. परंतु आपल्याला जो विचार करायचा तो फक्त प्राइज ॲक्शनवरतीच करायचा आहे आणि काय लेवल ब्रेक होतात ते, काय लेवलवरती मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट होतंय याचा विचार करायचा आहे. आज जर बघितलं तर आजचा जो लो आहे तो एक्झॅक्ट 25,000चा आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की इकडे ही जी गॅप पेंडिंग आहे, हा जो मोमेंटम आहे हा 25,000चा एक सपोर्टपर्यंत जाताना दिसू शकतो आणि तो गेलेला आहे. आता क्लोजिंग बघा आजची. इकडे जर बघितलं, एक सेकंड, ओके, क्लोजिंग जर बघितली आजची तर 25,080च्या आसपास आहे. म्हणजे 25,000ला लो टच करून जवळजवळ रिकव्हरी जर बघितलं तर 82 पॉईंटची रिकव्हरी झालेली आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट आज डाऊन साईडला येताना दिसलेलं आहे, परंतु ही जी रिकव्हरी आहे ही कुठे ना कुठे आपल्याला छोटंसं पॉझिटिव्हची साईन देते. ओके. अजून पॉझिटिव्ह स्ट्रॉंग मोमेंटम इन असं प्राइज ॲक्शन झालेली नाही, परंतु ज्या पद्धतीने स्विंग तयार झाले ते हे
हे कुठे ना कुठे आपल्याला एक बुलिश साईनचं इंडिकेशन दाखवत आहे. तर लक्षात काय ठेवायचे, सगळ्या पहिल्या लेवल तर रिमूव्ह करतोय. एक 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर आपल्याला काय बघायला मिळेल की ही जी लेवल होती, या लेवल होती बघा, ही लेवल मल्टिपल टाइम रेजिस्टन्स फेस केला होता आणि ज्यावेळेस या लेवलती एक चांगली प्राइस ऍक्शन करून इकडनं पुलबॅक बघा कुठे आला होता, पुलबॅक हा या लेवलवरती आला होता, तिकडनं बुलिश मोमेंटम झाला होता. ओके, म्हणजे काय, तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट माहिती आहे ना की जी रेजिस्टन्सचं काम करतो तो रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावरती तो सपोर्टचं काम करतो. ज्यावेळेस सपोर्ट ब्रेक होतो परत तो रेजिस्टन्सचं काम करतो. म्हणजे VIP तिकडे सपोर्ट रेजिस्टन्स तयार होतो. हा बघितला तर 25,000चा एक राऊंड लेवलचा VIP सपोर्ट रेजिस्टन्स तयार झालेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो त्या लेवलवरती परत एकदा टॉप साईडपासून डाऊन साईड मोमेंटम त्यांनी आले होते, कुठे ना कुठे थोडीशी बुलिश प्राइस ऍक्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे निफ्टी. बरं, आता इकडे जर बघितलं तुम्ही तर इकडे एक मोमेंटम सरळ आलाय, इकडे एक पुलबॅक घेतलाय. आता याला काय करायला पाहिजे, यांनी एकतर इकडे बेरिश फ्लॅगम पोलचा विचार करायला पाहिजे मार्केटने, किंवा मग इकडनं एक सपोर्ट घेऊन वरती बुलिश मोमेंटम द्यायला पाहिजे. आता त्याच्यामुळे काय होतं, ओपनिंगमध्ये उद्या ॲग्रेसिव्ह सेलिंगचा व्ह्यू जर बनला तर तो 25,000च्या खालीच बनणार आहे. त्याच्या आधी सेलिंग साईडचा व्ह्यूचा विचार इतकासा करायचा नाहीये, बिकॉज ट्रॅप होण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एक इम्पॉर्टंट लेवल काय बघायला मिळते 25,000च्या, तर ती आपण मार्क करूया 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. ओके, इम्पॉर्टंट लेवल आहे. स्विंग कुठे क्रिएट झाला होता, स्विंग तर 25,120. आता ऑब्विसली आहे की तुम्हाला वाटेल की इतका मोठा नो ट्रेडिंग झोन बघायला मिळतोय, काहीच हरकत नाही. 120 पॉईंट एक अशा लेवलवरती मार्केट आहे की जिकडे 25,000 एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे. ट्रेंड जो आहे तो थोडासा नेगेटिव्ह आहे, शॉर्ट टर्म ट्रेंड. त्याच्यामुळे जर इकडे आपल्याला ह्या स्विंगमध्ये कन्सोलिडेशन बघायला मिळालं आणि तिकडे आपल्याला कुठलाही व्ह्यू बघायला मिळाला नाही, मार्केट जर कन्सोलिडेशनमध्ये राहिलं, तर इकडे ट्रेडिंग अवॉइड करणे हा सगळ्यात बेस्ट सिनेरो असायला पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटने जर या लेवलच्या बाहेर म्हणजे निफ्टी जर ब्रेकआउट दिला 25,120 आणि नाहीतर खाली 25,000 या लेवलच्या बाहेर जर निफ्टी कुठे जायला लागला तर आपण एक इंट्राडेमध्ये त्या साईडला एक मोमेंटम आपण एक्सपेक्टेड करू शकतो. ओके, मग लक्षात काय ठेवायचं की हा एक राउंडिंग बॉटम अशा पद्धतीचा आहे. एक काहीसा आपल्याला बॉटमवरती एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न इकडे बनताना दिसत आहे. ही जर लेवल ब्रेक होतीये तर आपल्याला एक स्मॉल बुलिश मोमेंटम पाहायला मिळू शकतो. मग तो स्मॉल का बोलतो मी, कारण की तो ट्रेंड रिव्हर्सल आहे, त्याच्यामुळे थोडंसं रिस्क होऊ शकते स्टार्टिंगला. पहिली जी लेवल बनती ती 25,120च्या नंतर 25,120च्या नंतर 25,175 ही एक लेवल बनते आणि सेकंड लेवल जर बघितली तर 25,200 बनते. तर इकडे मी लेवल मार्क करतो 25,200. बस या दोन लेवलवरती आपण फक्त फोकस ठेवायचा आहे. या दोन लेवलवरती फोकस ठेवायचा आहे. भलेही बुलिश साईडला खूप मोठी लेवल नसतील किंवा मोठं टार्गेट नसेल, परंतु इतकं जरी तुम्ही कॅप्चर करता आलं तुम्हाला अतिउत्तम आहे. जास्त बुलिश साईडला रिस्क फॅक्टर हाय असल्यामुळे आपल्याला लेवल थोड्याशा छोट्या छोट्या बघायला मिळालं तरी काही हरकत नाही. ओके, आता बुलिश साईडचे लेवल तुम्हाला समजले असतील. डाऊन साईडला जाताना काय करायचं लक्षात घ्या. सॉरी, इकडे जर बघितलं तर 1 तासाचा टाइम फ्रेमवरती आहे. टेक्निकली आपल्याला ही जी लेवल होती ही ॲज अ रेजिस्टन्सचे काम इकडे करताना वारंवार बघायला मिळालेली आहे. आता तो रेजिस्टन्स ॲज अ सपोर्टचं काम करतोय. जोपर्यंत 25,000 ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगचा सिनेरो बनत नाही. जर ती लेवल ब्रेक होती तर तुम्हाला इकडे लास्ट टाइम बघा एक शार्प सेलिंग आली होती. इकडे बघा ही कॅन्डल ब्रेक झाली तर शार्प सेलिंग आली होती, गॅप डाऊन होऊन इकडनं आला होता. यावेळेस पण बघा इकडनं एक शार्प सेलिंग आली होती. ओके, सो इम्पॉर्टंट लेवल आहे ही. लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार करायचा नाही.
नोट करून ठेवा, कानाला खडा लावा. ओके, लेवल ब्रेक होती तर काय लेवल आपल्याला ऍक्टिव्हेट होताना दिसतात आहे सेलिंग साईडला? 24,960, 24,900 आणि आणखी एक लेवल इकडे ऍड होतीये 24,863. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया, रिसेट करूया चार्ट. सेलिंग साईडला काय बघायला मिळते की जर 25,000ची एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल ब्रेक होतीये, छोटासा टप्पा खाऊ द्या इकडे, कारण की लेवल हाय वरती क्लोजिंग आहे. जर 80-85 पॉईंट सरळ आला पळत पळत खाली तर एक पुलबॅक घेतल्यानंतर एक चांगला सिनर बनल. मग ही लेवल ब्रेक झाली होती. पहिली जी लेवल बनते ती आहे 24,960, 24,903 सेकंड लेवल आणि 24,863 थर्ड लेवल. तर या काही लेवल आहेत डाऊन साईडला, याचा विचार तुम्ही सेलिंगच्या साईडला करू शकता. ओके, प्राइस ऍक्शन समजली तुम्हाला, ओव्हरऑल व्ह्यू समजलं तुम्हाला, नो ट्रेडिंग झोन देखील समजलं असेल. आणि उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. जर मोठा मोमेंटम आला तर त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला निफ्टीमध्ये देखील बघायला मिळतं, कारण की ऑलमोस्ट सिमिलर पद्धतीची चाल आहे. कारण की निफ्टी 50मध्ये जे स्टॉक आहेत ऑलमोस्ट ते स्टॉक आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळतात. त्यामुळे 99.9% जो मोमेंटम सेन्सेक्समध्ये येतो तसा मोमेंटम येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस निफ्टीमध्ये असतात. ओके, सो त्याचा एक विचार तुम्ही नक्की करू शकता. ज्यांना एक्सपायरी इंडेक्समध्ये ट्रेडिंग करण्यासाठी भीती वाटते, बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही निफ्टीमध्ये त्याचा विचार करू शकता. आता निफ्टीचा ॲनालिसिस झालेला आहे. बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये देखील काही प्राइस ॲक्शन झालेत. तर निफ्टीचं जे फक्त निफ्टीमध्ये ट्रेडिंग करतात, ठीक आहे, तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेडिंग करताय, नो प्रॉब्लेम, तुम्हाला मनाला वाटेल तुम्ही तिकडे ट्रेडिंग करू शकता, परंतु ॲनालिसिस नक्की पूर्ण बघत जावा. बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जे काही प्राइस ॲक्शन झाले त्याचं देखील थोडंसं नॉलेज घेत जावं, शिकायला मिळतं ते घेत जावा. ओके, आता इकडे जर बघितलं तर ऑलमोस्ट काही जास्त लेवलची चेंजेस नाही केलेली, फक्त छोटीशी आपण सपोर्ट लेवल इकडे ऍड केलेली आहे बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीने डाऊन साईड मोमेंटम नंतर 2 दिवस या झोनमध्ये कन्सोलिडेशन केलेलं आहे. बरं, हे जे कन्सोलिडेशन आहे हे पण कुठे ना कुठे आपल्याला बुलिश साईडचं इंडिकेशन दाखवते, कारण की एक डाऊन ट्रेंड, एक कन्सोलिडेशन आणि काहीसं इकडे बॉटम तयार केलेलं आहे. परंतु आता ही पूर्ण रेंज एक बॉक्स पॅटर्न मध्ये झालेली आहे, त्याच्यामुळे आपण क्लिअर व्ह्यू ठेवू शकत नाही, हा बुलिशच जाईल किंवा बेरिशच जाईल. त्याच्यामुळे काय आपल्याला रेंज ब्रेक व्हायची वाट बघायची. मग काय रेंज बनतात ते बँक निफ्टीमध्ये 56,867 आणि 56,600. ओके, या ज्या दोन रेंज आहे, या रेंजमध्ये जर बँक निफ्टी कन्सोलिडेशन करत राहिला तर याला टच करायचं नाही. काय कन्सोलिडेशन करायचंय, काय ऑप्शन रायटर आणि ऑप्शन रायटरला काय याच्यामध्ये फाईट करायचे करू द्या, याला टच करायचं नाही. परंतु जर ही लेवल ब्रेक होती किंवा डाऊन साईडची लेवल ब्रेक होते तर आपल्याला एक मोमेंटम बघायला मिळू शकतो, आपल्याला एक स्पेस मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. मग ती बुलिश साईडला असो की सेलिंग साईडला असो, दोन्ही साईडला आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता असं नाही की वरती जाऊन खाली, दोन्ही साईड म्हणजे कसं की जर बुलिश साईडला मार्केट राहिलं, मार्केट जर ट्रेंडी पॉझिटिव्ह राहिलं तर पॉझिटिव्ह साईडला काय लेवल बनतात ते समजून घ्या. 57,000ची लेवल एक बनते, त्याच्यानंतर 57,152 आणि 57,270च्या आसपास. म्हणजे ज्या पद्धतीने ही सेलिंग मोमेंटम आली होती, ओके, इकडे बिल्डअप केलंय सपोर्ट, डिमॅन्ड झोन इकडे तयार केलाय. डिमॅन्ड झोन नंतर एक आपल्याला एक बुलिशनेस आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. मग हे जे क्रिएट केलेले आहेत स्विंग, ते स्विंग आपल्याला परत ब्रेक करताना बँक निफ्टी वरच्या साईडला जाताना दिसू शकते. मग आता तुम्ही म्हणसान की सर न्यूट्रल तर आहे, परंतु हाय पॉसिबिलिटी काय आहे, कुठल्या साईडला जाऊ शकतं? तर बघा, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. सेन्सेक्स ज्यावेळेस मार्केटची एक्सपायरी असते, कुठल्या इंडेक्सची एक्सपायरी असते, त्या इंडेक्सवरती मोठ्या लोकांनी काय दावलंय ते इम्पॉर्टंट असतं. जरी प्राइस ऍक्शन तुम्हाला जर बऱ्यापैकी निगेटिव्ह दिसत असते तर एक्सपायरीच्या दिवशी मार्केट सरप्राईज करतं. आता मार्केटचा जर मोमेंटम जर बुलिश व्हायला लागला तर ती प्राइस ऍक्शन सपोर्टेबल आहे बुलिशसाठी देखील, त्याच्यामुळे बुलिश साईडला देखील मोठा मोमेंटम येऊ शकतो. परंतु जर मार्केटची नेचर जर बघितलं आत्ताच्या दृष्टिकोनातलं, आजचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशनमधनं, तर मार्केटचं जे नेचर आहे ते थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन करून डाऊन साईडला येताना दिसू शकतं. कारण की एक नेचर मार्केट असं चालतं अप 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 डाऊन डाऊन डाऊन,
तर आत्ता जे मोमेंटम आहे तो आपण या ट्रेंडमध्ये आहोत. ही ट्रेंड झालेली आहे आता बुलिश साईडची. आता आपण थोडंसं नेगेटिव्ह साईडच्या आहोत, परतीच्या वाटेवर आहे. त्याच्यामुळे जर मार्केटनी जर ही लेवल ब्रेक केली तर थोडंसं आपल्याला नेगेटिव्ह मोमेंटमची देखील अपेक्षा नाकारता येत नाही. तर त्याचा विचार तुम्ही नक्की करू शकता. ओके, बाकी नो ट्रेडिंग झोन नक्की फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आता या महाशयांची उद्या एक्सपायरी आहे, म्हणजे सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. तर एकदा आज काय झालं ते डिस्कशन करूया. बघा, इकडनं पहिली गोष्ट तर बघून घ्या, एक इम्पल्सिव्ह वेव्ह आली. ओके, एक करेक्टिव्ह वेव्ह आली, एक इम्पल्सिव्ह वेव्ह आली, एक करेक्टिव्ह वेव्ह आली, आज परत एक इम्पल्सिव्ह आली. म्हणजे प्राइस ऍक्शन जर बघितली तर इकडे आपल्याला लोअर लो क्रिएट होताना दिसतं ते क्लिअरली. ओके, लोअर हाय क्रिएट होताना दिसतं ते, म्हणजे प्राइस ऍक्शन जी व्हायला पाहिजे होती ती आपल्याला दिसतीये नेगेटिव्ह साईडला. ओके, परंतु आता इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह त्याच्यानंतर आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळालाय आणि थोडीशी जी रिकव्हरी आहे ती येताना दिसतीये. ओके, कुठे रिकव्हरी येताना दिसतीये, हा जो राउंडिंग झालाय छोटासा, ही ॲज अ रिकव्हरी कन्सिडर करू शकतो, कारण की डे लोला क्लोज नाही झालेला. लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन जर तुम्ही बघितले, ओके, लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर सेशन इकडनं सुरुवात झाला, क्लोज या लेवलवरती झाला. सेशन इकडनं सुरुवात झाला, क्लोज या लेवलवरती झाला. म्हणजे ओपनिंग होत होती इकडे हाय लेवलवरती, क्लोजिंग होत होती डे लोला. ओके, डे लोला. बघा, आता जे निफ्टी बनणं सोडून गेले असतील, निफ्टीचा चार्ट बघून सोडून गेले असतील, त्यांना हे शिकायला नाही मिळालं. ओपनिंग वरती झाली, क्लोजिंग डे लोला होत होती. परंतु आज काय झाले, मार्केटनी नेचर थोडंसं चेंज केलंय. आज काय झालं, मार्केटनी थोडंसं जर बघितलं तर ओपनिंग हायला झाली, लो लावला आणि परत बऱ्यापैकी रिकवर दाखवून थोडंसं आपल्याला म्हणू शकतो आपण की मिड लेवलला क्लोजिंग आहे. ओके, सो हा त्याच्यासाठी मी बोलतोय की एक राउंडिंग बॉटम तयार झाल्यासारखं वाटतं आणि इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन देखील आहे. आता इतकं काही स्ट्रॉंग झालेला नाहीये सपोर्ट, परंतु ज्या काही लेवल बनतात ते त्यानुसार आपण उद्याचा विचार करू शकतो, उद्याचा एक्सपायरी ट्रेडिंगचा. एक सेकंड, लेवल इकडे काही मी ऍडजस्ट करतोय आणि आणखी काही लेवल ज्या बनतात ते आपण मार्क करू इकडे. ओके, परत आलो आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. तर आधी बुलिश साईडचा व्ह्यू समजून घ्या. बुलिश साईडला एक डाऊन साईड पुल बॅक, राउंडिंग बॉटम. ओके, इकडे जर बघितलं तर त्या लेवलच्या वरती परत क्लोजिंग झाली. ओके, लक्षात ठेवा 82,400 लेवल येऊ द्या. ज्या पद्धतीने इकडे स्विंग क्रिएट केला तसं छोटासा स्विंग क्रिएट करू द्या, वरती जाऊ द्या. मग आपल्याला इकडे थोडासा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट होताना दिसेल. आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होती तर मग या ज्या लेवल आपण इकडे डिस्कशन करतो या लेवल ओपन होतील, म्हणजे 82,600, 82,800 आणि 83,000 या ज्या काही लेवल बनतात ते या लेवल आपल्याला ओपन होताना दिसतात. ते आपण थोडंसं ओए डाटा त्याचे प्रीमियम देखील चेक करणार आहोत, फक्त लेवल आधी समजून घ्या. डाऊन साईडला जर बघितलं तर एका सपोर्ट लेवलवरती आला आणि थोडे छोटे सपोर्ट आपल्याला रिसेंटली देखील बघायला मिळते. ओके, एक डिमांड झोनमध्ये येण्याचा ट्राय करतोय. 82,000ची जी लेवल आहे, ओके, ह्या लेवलच्या खाली जर क्लोजिंग मिळते तर या जे काही लेवल आपण इकडे डिस्कशन करतोय 81,828, 81,705 आणि 81,600 या काही लेवल आहेत, या ओपन होताना दिसतं ते. ओके, समजून येते तुम्हाला की मार्केटचा ट्रेंड नेगेटिव्ह आहे. मार्केट आत्ता थोडंसं नेगेटिव्ह आहे, परंतु ज्या बुलिश साईडच्या लेवल आहेत त्या थोड्या मोठ्या आहेत आणि डाऊन साईडच्या लेवल त्या थोड्या छोट्या आहेत. ओके, छोट्या. काय वाटतं तुम्हाला असं? कारण की एका सपोर्ट झोनवरती यायचं ट्राय करतोय आता मार्केट आणि त्याच्यामुळे जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो बनतोय, रिस्क टू रिवॉर्ड रेशोचा जर विचार केला तर तो बेस्ट बनतोय, तो बुलिश साईडला बनतोय. सेलिंग साईडला बेस्ट इतकासा बनताना दिसत नाही. आता जर तुम्ही इकडे चार्ट थोडासा लेवल सगळं तुम्ही जर रिमूव्ह केल्या तर ज्या पद्धतीने मार्केट ही 1 तासाची टाइम फ्रेम लक्षात घ्या, ज्या पद्धतीने मार्केट कंटिन्युअसली आले, आता इकडनं सुरुवात झाली ती या लेवलवरती आले
बुलिश साईडला कुठनं सुरुवात झाली होती, इकडनं सुरुवात झाली होती, ती या लेवलवरती गेलो. म्हणजे ज्या लेवलवरनं बुलिश साईडला सुरुवात झाली होती त्या लेवलवरती मार्केट आलं. म्हणजे काय होता, हा एक डिमांड झोन होता, हा एक बुलिश लोकांचा झोन होता, जिकडनं प्राइस वाढली होती. आता काय झाले, त्या वाढलेल्या प्राइसवरती परत मार्केट आलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पलसाठी जर तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस एखादी प्राइस लोवरनं वरती जाते हाय लेवलवरती आणि तिकडे सप्लाय झोन तयार होतो, प्राइस परत जेव्हा फिरून त्या ज्या लेवलवरनं प्राइस वाढली होती त्या लेवलवरती येते, त्यावेळेस परत डिमांड झोनवरनं प्राइस कुठे जाते, हायर लेवलवरती. ओके, तर हाच फॉर्म्युला इकडे लागू होतो आणि क्लिअरली हा फॉर्म्युला आपण कुठे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये डिमांड अँड सप्लायच्या टॉपिकमध्ये डिस्कशन केलेलं आहे. ओके, सो याचा अंदाज तुम्हाला उद्या थोडासा येऊ शकतो. ओके, आता इकडे जर बघितलं तुम्हाला इकडे क्लिअरली बघायला काय मिळते की एक डिमांड झोनवरनं मार्केटवर गेले, मार्केटने डबल टॉप क्रिएट केला, मार्केटने एक रेंज होती ती रेंज ब्रेक केली, डाऊन साईडला आलं. जरीही याला डाऊन साईडला जायचं असेल, समजून घ्या, जरीही याला मेन इकडे ही जी रेंज बघताय ही मेन रेंज आहे ना, हा मेन डिमांड झोन आहे ना स्ट्रॉंग, परंतु रिसेंटली जर स्विंग क्रिएट झाले होते ते कुठे झाले होते, या लेवलवरती. तर ते या लेवलवरती आलं म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड जरी सेन्सेक्सला खाली जायचं असेल तरी पण ऑपॉर्च्युनिटी कधी बेस्ट होणार आहे, ज्यावेळेस हा एक दिवस इकडे टाइम स्पेंड करेल किंवा एखादा पुलबॅक घेईन या लेवलपेक्षा, इकडनं आल्यानंतर एक 40-50% पुलबॅक घेईन, ज्यावेळेस या लेवलवरती जेव्हा हा जो रेजिस्टन्स आहे 83,000चा या लेवलवरती परत येईल, तेव्हा एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला चांगली बनू शकते. मग तुम्हाला इकडे माहिती आहे की जर तुम्ही इकडे टॉपपासनं जर बघितलं तर कंटिन्युअसली डाऊन साईड मोमेंटम आहे, परंतु एक छोटा पुलबॅक घेतलं तर काय होणार आहे, प्रीमियम थोडेसे जे आता कॉलचे प्रीमियम ऑलमोस्ट खूप लो झालेले आहेत, ते परत थोडे पंप होतील आणि परत डंप व्हायला येतील. एक्झॅक्टली जर बघितलं इकडे तर बघा, बुलिश साईडला जाताना इकडनं मार्केट वरती गेलं होतं, एक्झॅक्टली एक पुलबॅक दिला आणि जोरात वरती गेलं. तर आता रिव्हर्स जेव्हा बुलिश साईडला जाताना ही सेलिंगची जी मोमेंटम आली होती, ही एक्झॅक्टली आपल्याला अशी मोमेंटम इकडे बघायला मिळू शकते. खाली आला ज्यावेळेस सेलिंगचे बघा, इकडनं या लेवलची सेलिंग होती त्यामुळे एक फास्ट सेलिंग आपल्याला बघायला मिळेल. इकडनं बुलिश मोमेंटम आहे, एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो आणि त्याच्यानंतर जाऊ शकतो. त्याच्यामुळे रिस्क टू रिवॉर्ड रेशो फेवरेबल नाही आहे. जे तुम्हाला मी सांगत असतो कन्सेप्ट की एका लिटरमध्ये जर एक टू व्हीलर 100 किलोमीटर पळतीये ॲव्हरेज तिचा, तर तसंच आहे एक मार्केट जर बघितलं तर एक इम्पल्सिव्ह तयार केलेली आहे, परंतु इम्पल्सिव्हची जर रेंज झालेली आहे तर एक पुलबॅक आपल्याला बघायला पाहिजे, एक मार्केटचा पॉज बघायला पाहिजे. तर तो पॉजची वेळ उद्या आलेली आहे. ओके, मी ज्या गोष्टी सांगतो तुम्हाला उद्या मार्केटमध्ये समजून येतील. ओके, तर याचा विचार नक्की करा. बघा, इतकं सगळं शिकवलं, प्रीमियम नॉलेज, आणि तुम्ही जे लोक गेलेत आधी व्हिडिओ सोडून त्यांना कळायला पाहिजे की व्हिडिओ पूर्ण बघितलं तर काही ना काही बेनिफिट नक्की मिळेल. तुमचं काम असेल नक्की जावं, काम नसेल, टाइमपास करणार असेल, काहीतरी दुसरं करणार असेल, टाइमपास येते तर इथे थोडासा वेळ नक्की द्या. ओके, त्या कन्सेप्ट सगळ्या मी प्राइस ॲक्शन सेटअपमध्ये शिकवलेले आहे. ओके, तर इकडे बघा 82,000ची लेवल, ही लेवल ब्रेक होती डाऊन साईडला, या लेवल आपण डिस्कशन केलेलं आहे. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाला. उद्या एक्सपायरी आहे सेन्सेक्सची, त्याच्यामुळे नो ट्रेडिंग झोन अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण की उद्याचा दिवस आहे एक्सपायरीचा आणि जे लोक सेन्सेक्समध्ये ट्रेडिंग करत आहात कॅपिटल धोक्यात आहे. जर तुम्ही व्यवस्थितरित्या ट्रेड नाही प्लॅन केलं तर, किंवा व्यवस्थितरित्या रिस्क मॅनेजमेंट किंवा SL फॉलो नाही केले तर ते कॅपिटल आहे ते वाचवण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला एक्सपायरीच्या इंडेक्समध्ये ट्रेडिंग करायला भीती वाटत असेल तर जे दुसरे अदर इंडेक्स आहे, बँक निफ्टी, निफ्टी, याचा विचार देखील करू शकता. बरं, एकदा फक्त आपण काय करूया, प्रीमियम चेक करूया, प्रीमियमची काय आहे सध्या कंडिशन बघूया. उद्या 15 जुलैची एक्सपायरी आहे. 82,300, 82,200ची जर बघितली तर ॲट द मनीची लेवल आपल्याला बघायला मिळते. 15 जुलैची एक्सपायरी म्हणजे उद्याची. 82,200चे प्रीमियम जर बघितलं तर 250 आणि साधारण 120 आहे. तर प्रीमियम थोडेसे कमी दिसतात ते. ओके, इतके काही स्ट्रॉंग प्रीमियम नाही आहेत, त्यामुळे थोडंसं मार्केट आपल्याला कन्सोलिडेशन करताना देखील दिसू शकतं. तर त्या कन्सोलिडेशनमध्ये रिस्क नको घ्यायला किंवा कन्सोलिडेशनमध्ये आपला चुकून लॉस नको व्हायला, त्याच्यासाठी आपण काय केले, नो ट्रेडिंग झोनची कन्सेप्ट आहे, ती नो ट्रेडिंग झोनची कन्सेप्ट नक्की वापरण्याचा प्रयत्न करा. आता
लक्षात घ्या की हे जे आपण ॲनालिसिस व्हिडिओ बनवतो ह्याच्यावरती तुम्ही कॉल घ्यायला पाहिजे, पुट घ्यायला पाहिजे ही कन्सेप्ट नाही आहे. जे तुम्ही ट्रेडिंग करताय त्याला ॲडिशनली सपोर्ट, ॲडिशनली लर्निंग जे तुम्ही गोष्टी शिकताय त्याच्यासोबत ह्या गोष्टी जर तुम्ही कंबाईन केला तर तुमच्या जी ट्रेडिंग जर्नी आहे त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू ॲड होणार आहे. ओके. किंवा जी लर्निंग ग्रुपची कन्सेप्ट आहे तिकडे आपण कुठलीही कॉल आणि टिप्स प्रोव्हाइड करत नाही, परंतु जे पण काही लाईव्ह मार्केटमध्ये गोष्टी घडतात आहे, इम्पॉर्टंट सपोर्ट काय आहे, इम्पॉर्टंट रेजिस्टन्स काय आहे, ज्या पद्धतीने खाली मार्केट आले रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनतोय का, हे कन्सेप्ट तिकडे सांगितलं जातं किंवा तिकडे अपडेट दिलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही जो व्ह्यू प्लॅन करताय त्या व्ह्यूला लागून जर काही गोष्टी सिमिलर होत असेल तर तुम्हाला एक वेगळं कन्फर्मेशन तिकडे मिळतं. सो कॉल आणि टिप्सचा जर नादात असेल तर आत्ता सांगतो, कॉल आणि टिप्स काहीही बघा. कॉल आणि टिप्स म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? एक सिम्पल गोष्ट आहे की तुम्ही फक्त कॉपी करताय आणि कॉपी करून नॉलेज नाही वाढणार. ओके. कॉपी म्हणजे काय, आपण एक्झामला जातो तेव्हाच काय करतो, पुढचे जे दिसतंय ते लिहितो, तिथनं पास आउट होतो कसे बसे. ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये आपल्याला काहीची गरज पडते, जॉबला जायची गरज पडते काय, त्यावेळेस भोपळा असतो आपला, काही येत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः गोष्टी शिकताय, स्वतः गोष्टी करताय आणि त्याचा जो कॉन्फिडन्स असतो ना, तो कॉन्फिडन्स काही वेगळ्याच लेवलवरती असतो. ओके. सो ते इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा. चल, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की.